भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थकथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प पहिले, श्रीकृष्ण संकल्प विप्रशाप याचा भाग पहिला. भगवान श्रीकृष्णाचा दरबार नेहमीप्रमाणेच भरला होता. सर्व मंत्रीगण हे आपापल्या जागी आधीच स्थानापन्न झाले होते. अनेक ऋषीमुनींना आज मुद्दाम पाचारण केलं होतं. मध्यभागी 2 सुवर्णमंडित सिंहासनं होती. त्यातल्या उजव्या सिंहासनावर श्रीकृष्ण बंधू बलराम पण आसनस्थ झाले होते. आज एका विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुनी शुकाचार्य परीक्षित राजाला भागवताची 11 स्कंधाची कथा सांगू लागले. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, ऐक. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्माचा अवतार सर्वेश्वर आहे. संभवामी युगे युगे या तत्वाला, विचारवचनाला धरून जन उद्धारासाठी भूवर घेतलेला तो एक पूर्ण अवतार पुरुषोत्तम आहे. धर्माचं रक्षण आणि दुष्टांचा विनाश हेच या अवताराचं प्रमुख कार्य होतं. श्रीकृष्णानं आपल्या मनातील योजना बंधू बलरामाला आधीच सांगितली होती. बलराम दादाला ती ऐकून आश्चर्यच वाटलं, परंतु श्रीकृष्ण हा धाकटा भाऊ जरी असला तरी योग्य तेच करणार यावर बलरामाचा पूर्ण विश्वास होता. शेवटी तो द्वारकाधीश होता. राजाचा निर्णय हा प्रजेनं पाळावयाचा असतो असा विचार करून तोही या दरबारात मानकरी म्हणून बसला होता. तेवढ्यात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण महाराज येत आहेत ही गर्जना कानावर आली. सर्वजण राजाच्या स्वागतासाठी उभे राहिले. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करायचं तर कसं करावं? शुकाचार्य सांगू लागले, राजा परीक्षिता, श्रीकृष्ण म्हणजे लावण्याची शोभा आहे. चैतन्याची प्रभा आणि आनंदाची आभा म्हणजेच श्रीकृष्ण होय. तो आनंद साधासुद्धा नाही तर ब्रह्मानंद आहे, जो प्राप्त व्हावा म्हणून योगी, तपी, मुनिजन हे वर्षानुवर्ष तपसाधना करतात. ज्याच्या केवळ दर्शनानं किंबहुना केवळ स्मरणानं अनेकांची मरणं टळतात, असा ज्ञानाचा ज्ञाता, भक्तीचा भोगता आणि कर्माचा करता असा श्रीकृष्ण दरबारात येताच सर्वांच्या मनात आनंदाचे तुषार विलसले आणि सर्वत्र दरबारी प्रासादात सुगंध दरवळू लागला. भगवान सिंहासनावर विराजमान झाले. नेहमीप्रमाणेच प्रारंभिक निवेदनं झाली, चर्चा झाली आणि आता द्वारकाधीश श्रीकृष्ण बोलू लागले. ते म्हणाले, ऋषीजन हो, आज एक महत्त्वाचा माझा संकल्प मी आपणासमोर विशद करणार आहे. त्या संकल्पपूर्तीसाठी मला आपलं संपूर्ण सहकार्य हवं आहे. त्यानुसार माझं आपणा ऋषीमुनींना, संत सज्जनांना सांगणं आहे की आपण सर्वांनी आता द्वारका सोडावी आणि नजीकच असलेल्या पिंडारक स्थानी जावं. ते एक पवित्र क्षेत्र आहे. आपल्या मागून मी स्वतःही तिथं येणारच आहे. आता साधू संतांनी द्वारकेत राहणं योग्य होणार नाही, कारण नजीकचा काळ हा द्वारकेसाठी काळ ठरणार आहे. श्रीकृष्णाचं हे निवेदन ऐकताच सर्व सभा तटस्थ झाली. जो तो एकमेकांकडे पाहू लागला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य तर होतंच, पण त्याबरोबर चिंताही दिसत होती. सर्वजण अवाक झाले. इतक्यात सभा विसर्जित झाल्याचं घोषित करण्यात आलं.
परीक्षित राजानं शुकाचार्यांना विचारलं, मुनिवर्य, श्रीकृष्णानं असा निर्णय एकाएकी का घेतला? त्याला काही कारण घडलं का? यादवजन, यादववीर, त्यांचं शौर्य तर अतुलनीय आहे. तितकेच ते उदारही आहेत. राजाज्ञेचं पालन करण्यात ते तत्पर आहेतच. असं असताना श्रीकृष्णाच्या मनात नेमका कोणता विचार आला? शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, कौरव पांडव हे खरोखर जिवलग बंधू आहेत. परंतु तेच परस्परांच्या जीवावर उठले, परस्परांचे वैरी झाले, उभयतात द्वेषाची आग पसरली. हेच इथं घडलं. परस्परातील द्वेषभावना इतकी पराकोटीला गेली की उन्मत्त हत्तीनं गावात धुमाकूळ घालावा असं झालं. कौरवांनी पांडवांना किती मनस्ताप दिले. लाक्षागृहापासून ते वनवास अज्ञातवासापर्यंतच्या सर्व घटना मनस्ताप देणाऱ्याच आहेत. याहून लाजिरवाणी घटना म्हणजे पांडवांना कपटानं द्यूत खेळायला लावलं, त्यांना त्यात हरवलं, सर्वस्व पणाला लावण्यास भाग पाडलं आणि इतकंच काय, भर सभेत द्रौपदीची विटंबना करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पुढे उभय सेनेत महासंग्राम झाला. यादववीर कौरवांच्या बाजूनं लढले. दुर्योधनाच्या मनातील द्वेषाची आग यादवांच्या मनात शिलकली. हे सर्व पाहता श्रीकृष्णाच्या मनात विचार आला की अशा या धर्मद्रोही, कुलद्रोही आणि विद्रोही यादवांचा नाश होणंच योग्य आहे. म्हणून ही सर्व योजना त्यानं आखली. परीक्षिताला बरंचसं कळलं, तरी पण ऋषीमुनींना द्वारका सोडायला का सांगितलं, यात कृष्णाच्या मनात नेमकं काय आहे हे कळलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्य जाणून शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, कृष्ण मनाचा थांग पत्ता सहसा कुणाला लागतच नाही. त्यासाठी कृष्णमयच व्हावं लागतं. असो, याबद्दल आपण नंतर बोलूया. पुन्हा परीक्षितानं विचारलं, पण श्रीकृष्ण यादवांचा नाश कसा करणार? ते सर्व त्याचे स्वकीय आहेत, आप्त आहेत, आणि त्याला एवढी कोणती घाई झाली की त्यानं ही सभा घेऊन ऋषीजनांना पिंडारक क्षेत्री जाण्यास सांगितलं. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, तुझं हेही म्हणणं सामान्य बुद्धीनं बरोबर आहे. पण एक लक्षात घे, श्रीकृष्ण रूपानं प्रत्यक्ष विश्वेश्वरच अवतार घेऊन भूतली आला आहे. अवताराचं विविक्षित असं कार्य असतं. ते संपताच त्या विश्वेश्वराला अवतार संपवावाच लागतो. श्रीकृष्णाला याची पूर्ण जाणीव आहे. तेव्हा आपला अवतार काळ संपत आल्याचं जाणवताच त्यानं हा निर्णय घेतला. आपल्या निर्वाणानंतर सर्वत्र यादवी माजेल, अधर्माला बाळसं येईल, अत्याचार अनाचार ह्याला ऊत येईल. तेव्हा या सर्वांचा बिमोड करून मगच आपण निजधामाला जायचं असं त्यानं ठरवलं असावं. पण तो यादवांचा नाश करण्याचं पातक करून जाणार? परीक्षितानं शंका व्यक्त केली. नाही, श्रीकृष्णाच्या हातून कोणतंही पातक होणार नाही. जे होईल ते कल्याणाचंच, आणि तेही नियती धर्मानुसारच होईल, शुकाचार्यांनी उत्तर दिलं. मग यादवांचा नाश कसा होणार? कृष्णच कारण होणार ना? परीक्षितानं विचारलं. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, श्रीकृष्णाबद्दल असा अनुचित विचार करू नकोस. तो या विश्वाचा नियंता आहे, सर्व जीवनमात्रांचा पोषण करता आहे. केवळ श्रीकृष्णाचं दर्शनच प्राणीमात्रांना नवीन दृष्टी देतं. असुरांचा नाश आणि दीनांचा उद्धार हीच त्याची निज कार्य आहेत. या विश्वात जे जे उदयाला येतं ते ते सर्व कालांतरानं विलयाला जात असतं. श्रीकृष्ण देह पण त्याला अपवाद कसा असणार? फरक इतकाच की तो स्वेच्छेनं आला आणि स्वेच्छेनं जाणार आहे. जाताना आपली कार्यपूर्ती करूनच जाणार आहे. पण यादवांच्या नाशासाठी साधूंना द्वारकेबाहेर का पाठवत आहे? त्यानं काय साधणार आहे? यादवांचा विनाश कसा होणार? परीक्षितानं पुन्हा तेच प्रश्न विचारले. शुकाचार्य म्हणाले, राजा,
अरे, जिथं साधुसंत असतात तिथं अघटित काही घडत नाही आणि श्रीकृष्णाला तर तेच घडवायचं होतं. म्हणून त्यानं ऋषीजनांना द्वारकेच्या बाहेर पिंडारक स्थानी जावयास सांगितलं. आता यादवांना ब्रह्मशापाच्या आहारी घालावं असा श्रीकृष्णाचा हेतू आहे. ब्रह्मशापाचं नाव ऐकताच दचकून परीक्षितानं विचारलं, ब्रह्मशाप? आणि तो यादवांना कसा मिळणार? शुकाचार्य म्हणाले, राजा, ब्रह्म म्हणजे सत्य होय. सत्यव्रती तो ब्राह्मण आहे. सारे ऋषीजन हे या अर्थानं ब्राह्मणच असतात. ब्रह्म जानेती सहा ब्राह्मणः. ब्रह्माची उपासना करणारा तो ब्राह्मण असं वेदवचन आहे. तेव्हा यदुकुमारांच्या मनात कपट वृत्तीनं बीज पेरलं की त्यातून होणाऱ्या पुढच्या सर्व क्रियातून यादवांचा नाश त्यांचा तेच करवून घेतील. श्रीकृष्णाला काहीच करावं लागणार नाही. ईश्वरी संकल्पानंच सर्व काही घडत असतं. श्रीकृष्ण हा ईश्वराचाच पूर्णावतार असल्यानं तो संकल्प करून मोकळा होणार आहे. आता नियतीचं कार्य प्रकृतीच्या धर्मानुसार घडेल. जे जे घडेल ते ते पाहत राहायचं. शुकाचार्यांच्या या बोलण्यातून राजा परीक्षिताला एकंदर कृष्ण विचाराची कल्पना आली. परीक्षित थोडा शांत झाला. संकल्प आणि प्रत्यक्ष कार्य यांचा नेमका संबंध कसा असतो हे जाणून घ्यायला तोही आता उत्सुक होता. साधक हो, आज आपण इथेच थांबूया. श्रीकृष्ण संकल्प विप्रशाप या पहिल्या पुष्पाचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली या हाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.